11 वाजेपर्यंत तुम्हाला लगेच प्रॉब्लेम. हो. आम्ही कधी पण ऑप्शन केलं नाही. ऑप्शनमध्ये तुम्ही बाहेर का महापालिकेचं नाव लावून टाकतो आपल्याला जे काय आहे त्याच्यासाठी कन्स्ट्रक्ट करायला पाच पेमेंट पण नाही होणार. आम्ही त्या ऑप्शनचे प्रोसिजर स्टार्ट करतो सगळ्या मोठ्या आधी तुमचं तर छोटं 5-7 लाख काही जण 10-20 लाखवाले पर्यंत सगळ्यांचं प्रॉफिट मी फोन आला मी माझं काम आहे ना 25 लाखाचं चेक पण इथून जातो का त्यांच्याकडनं थकबाकी वसूल करणं अपेक्षित आहे. यावर्षी कुठल्याही हालतीमध्ये शास्त्री माफी होणार नाही. त्यामुळं तो वसुलीचा जो हे आहे आता दुर्दैवाने आयुक्तांना पण बाहेर पडायला लागतं. यापुढे ही कारवाई अशीच निरंतर चालू राहील. ज्यांना आपण जप्तीच्या नोटिसा दिलेल्या आहेत त्यांच्या 10 दिवसामध्ये ऑप्शनची प्रोसिजर पण आम्ही स्टार्ट करणार आहोत. या ऑप्शनमध्ये कुणी सहभागी नाही झालं तर या लोकांच्या याच्यावर मालमत्तेवर महानगरपालिकेचं नाव लागेल आणि ते नाव तोपर्यंत असेल तोपर्यंत ती थकबाकी क्लिअर होणार नाही. त्यामुळे यापुढे ही प्रक्रिया निरंतर चालू राहील. 1 तारखेला हे जे बिगेस्ट डिफॉल्टर आहे 50,000च्या वरचे त्यांची सगळ्यांची नावं आम्ही पेपरमध्ये पण जाहीर करणार. मॅडम आज आता जवळजवळ 10 लोकांवर तरी माझं टार्गेट आज 10 जणांचं आहे. तर काही हॉटेलचे जागा आहेत तर तिथे वसुली खूप दिवसापासूनची बाकी आणि त्यांनी काही रिस्पॉन्स दिलेला नाही आहे. तर या लोकांवर आम्ही कारवाई करतो. 5 लाख आणि त्याच्या वरच्या रकमा आहेत काही जणांकडे, त्याच्या खालच्या पण रकमा आहेत. तर मोठ्या प्रमाणावर टॅक्स ज्या ज्या प्रॉपर्टीचा थकीत आहे तिथे आम्ही जाऊन प्रत्येक ठिकाणी आम्ही वसुली करणार.